काट्यासारख्या बहिणीने गाईच काट्यासारखंच गिफ्ट दिलं, मग कसं आहे सांगते पुढे. नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज दीदीचा बर्थडे आहे. सो गाईज आता 12 वाजलेत. आता आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे, ते आमच्या मावशींच्या तर्फे. केक आणलाय गाईज, हा बघा केक. आता मी बर्थडे गर्ल रिव्हील करते. गाईज बर्थडे गर्ल पासपोर्ट साईज काय माहिती तुला पासपोर्टला द्यायची. सो गाईज कम्प्लीट 12 15 वाजता ऑगस्ट. मावशींनी जय हिंद. केलं होतं रात्री 12 वाजता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. कशी निर्दयी असू शकते गाईज, केक खाऊ दिलेला नाहीये डायरेक्ट. काहीच नव्हती. हे बघा गाईज, अर्धाच कापलेला आहे. का बरं? तर तिचा आता अवतार चांगला नाही, मग तिला उद्या असा फोटो काढायचा आहे. बाई म्हणजे काय यार, इतकी निर्दयी कशी असू शकते? कापलेला आहे म्हणजे पुढून पाठ मागून सपाट. वा दीदीला गिफ्ट आणले, थांबले ते लिहून द्यायचे. बघू दे ना. अरे हॅपी बर्थडे मानसी दीदी. हा पण आज होता का बर्थडे? तो दाखव. वाव एकदम भारी. फोटो काढ आमचा. आता नाही लावला, काय करायला ये तू करायला वाकू नको. हॅपी बर्थडे टू यू. तो गाईज आता हे डेकोरेशन करत होते मस्तपैकी. आणि कसं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे फायनल डेकोरेशन होतं, झालेलं होतं. नवीन काहीतरी होतं. आणि हा छकुलीने केलं होतं बरं का, तिचं क्रेडिट देऊन टाकते. आणि ही मी माझी तयारी झालेली होती. आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि विश पण करून द्या, हॅपी बर्थडे टाकून द्या. आणि आता हा फायनली तिसरा केक होता. थँक्यू. आणि हे इतके सारे चॉकलेट ते सिद्धीने आणले होते, खूप सारे काय काय आणलं होतं. सरांनी पण कॅडबरी वगैरे आणली होती मस्तपैकी. त्यानुनी पण मस्त ब्रेसलेट आणलं होतं. आणि मग हे सगळे गिफ्ट खोलत होती आणि एवढं सारं आणलं होतं. आणि मस्त लेटर दोघींनी पण आणले होते, एकदम छान होते. मला तर खूप आवडलं. आणि एवढं सारं काय काय भेटलं होतं. हॅलो गाईज, देखो गाईज, दीदीला बर्थडे गिफ्ट दिलं. मला असं वाटलं की सगळे हसतील, पण नाही हसले गाईज. तिला खूप आवडलं हे गिफ्ट यार. ये छोटे बच्चों जैसा नहीं है, तरी भी मैं खुश हुई मेरी बहन. मस्त सगळे जेवायला बसले होते आणि मम्मीने मस्त स्वयंपाक बनवला होता. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय गाईज. आणि असं काहीतरी डेकोरेशन होतं. बाय बाय.